नमस्कार. आजचा माझा दिवस सुरू झाला सकाळी 9 वाजता. माझ्यासाठी ही नवी सुरुवात आहे, नवीन प्रयोग. असं म्हणतात माणसाने प्रयोगशील राहणं गरजेचं आहे. आजपर्यंत तुम्ही मला बघितलं आहे व्हिडिओ बनवताना, पण तो व्हिडिओ बनवण्यासाठी केला जाणारा प्रवास तितकाच रंजक असतो. म्हणूनच तुम्हाला हा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न. चला तर मग भटकंती करूया. आज मी गावखडी ते उन्हाळे, राजापूर जवळचं उन्हाळे असा साधारण 30 किलोमीटरचा प्रवास करतोय. श्रावणाचा महिना आहे, तरीही काल दिवसभर पाऊस होता. जनरली श्रावणात सरीवर पाऊस असतो. मग वाटलं आजही कालच्यासारखाच पाऊस असेल तर नवी सुरुवात कशी होणार. मग सकाळी देवाला प्रार्थना केली की आज खूप जास्त पाऊस नसू दे, आणि सुदैवाने आत्तापर्यंत परिस्थिती बरी आहे. तर आज मी निघालोय उन्हाळे गावातल्या श्री स्वामी समर्थांच्या मठात. खरं तर या गावात मी 2-3 वेळा येऊन गेलोय, पण हा मठ बघितला नव्हता. काही दिवसांपूर्वी व्हिडिओमध्ये हा मठ बघितला आणि वाटलं नवी सुरुवात इथूनच करावी. मग गुगल मॅपवर लोकेशन सेट केलं आणि निघालो. अजून एक पूल आहे, त्याचा अर्थ खाली अजून एक ओढा असणार आहे. येस, ब्युटिफुल ओढा इट इज. Let's go. गिरमादेवी कोंड. गिरमादेवी कोंडबद्दल तुम्हाला काय माहिती असेल तर ती पण कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण तिकडे व्हिजिट करू. जर का काही कोंड असेल, काही प्रेक्षणीय स्थळ असेल, मंदिर असेल, काही असेल, कमेंट्समध्ये नक्की. एक रस्ता इथून येतो आणि एक रस्ता हा इकडून जातो. आत्ता जो आपण उजवीकडचं जे वळण घेतलं आहे, जो रस्ता पकडला, हा जुना रस्ता आहे आणि तो नवीन रस्ता. कुठल्याही रस्त्याने गेला तरी तुम्हाला सेम नाक्यावरतीच आणि ते रस्ते सोडतात. हा थोडासा शॉर्टकट आहे आणि थोडासा सिनिक आहे, आयकॉनिक रस्ता आहे, म्हणजे एकदम जुन्या काळातला रस्ता. म्हणजे माझे बाबा सांगायचे की ज्यावेळी एकदम 30-40 वर्षांपूर्वी हे रस्ते अजून स्टीप होते आणि आमचं गाव गावखडी आहे, तर राजापूर ते गावखडीच्या बसेस जायच्या. त्या बसेस एकदम तुडुंब भरलेल्या असायच्या आणि त्या भरलेल्या बसेसमध्ये एवढी कॅपॅसिटी नसायची की हे चढावते चढती. तो प्रवाशांना खाली उतरवून त्या बस हे स्टीप चढाव चढायचे आणि मग थोड्या वेळाने पुढे जाऊन ती माणसं, प्रवासी पुन्हा त्या बसमध्ये बसायचे. बघा हा उतार बघा किती तीव्र आहे. आणि मला कधी कधी वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या ना, जुन्या काळातल्या गप्पा, की आजचं आपलं आयुष्य खूप सुखकर झालेलं आहे, तरीसुद्धा आपल्याला
अजून जास्त अजून जास्त अजून जास्त सुखकर व्हायची अपेक्षा असते. अर्थात तो मानवी स्वभाव आहे. पण जर का काही वर्षांपूर्वीची परिस्थिती बघितली तर आपण आज खरंच सुखी आहोत कम्पॅरेटिव्हली. एक घर मला आवडतं माझ्या डाव्या साईडला, तुम्ही बघू शकता कसं आहे बघा. 2 म्हणजे एक यू टर्न आहे रस्त्याला आणि त्या 2 रस्त्यांच्या मध्ये बरोबर हे घर आहे. त्याचा वरचा मजला हा वरच्या रस्त्याच्या लेवलला आहे आणि खालचा मजला हा खालच्या रस्त्याच्या लेवलला आहे. तिथे पुढे एक घर आहे जे मला आवडतं. मला वाटतं हे वळण झाल्यानंतर, खडपेवाडीचं हे वळण झाल्यानंतर इथे कुठेतरी खाली ते घर आहे की वाडा आहे काय मला माहिती नाही. तुम्हाला जर का माहिती असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. येस, हे बघा, ते एक मजली घर आहे, जुन्या पद्धतीचं, एकदम जुन्या पद्धतीचं घर आहे. वरती महाडी वगैरे बघू शकता. शिवकृपा असं लिहिलं घरावर. तासाभरात पोहोचलो राजापुरात. राजापूर शहर मला आवडतं ते त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थानासाठी. नदीकाठी वसलेली बाजारपेठ आणि दोन्ही बाजूला डोंगरांवर जाणारे तीव्र चढणीचे वळणांचे रस्ते. समोर एखादी अवजड गाडी किंवा जास्त ट्रॅफिक नसेल तर या रस्त्यांवर वाहन चालवायला मजा येते. माझ्या डाव्या साईडला मुंबई हा जो पूल आहे त्याच्यावरून आपण आलो होतो मगाशी. इकडे गोवा आहे, पणजी, आणि आपण असे आलो आणि असे जाणार आहेत या रस्त्याने. आता मी थोडंसं मॅपवरती बघणार आहे की कसं जायचं आहे, कारण हा रस्ता थोडासा कन्फ्युजिंग आहे. श्री स्वामी समर्थ मठ उन्हाळी 700 मीटर्सवरती दाखवतं आहे. हे असं जाऊन पुलाखालून आपल्याला परत जायचं आहे आणि थोड्याच अंतरावरती 700 मीटर्स, 1.5 किलोमीटर. तो राईड घ्यायचा आपल्याला. येस येस येस, एक्झॅक्ट हाच तो राईड आहे. वरती पूल आहे. हा राजापूर बाजारपेठेत जातो पुन्हा रस्ता खाली. आपण या पुलाच्या खालून जाणार आहोत उन्हाळे गावात. उन्हाळे गावातल्या स्वामी समर्थांच्या निसर्गरम्य पवित्र मठात. आपल्याला डाव्या साईडला बघत जायचं. डाव्या साईडला मठ आहे तो कुठेतरी.
काका स्वामी समर्थांचा मठ आहे ना, हां कुठे आहे तो? आता ह्या कॉर्नरवर सगळ्या कॉर्नर खाली गाडीवरती ठेवायची, हां गाडीवरती ठेवायची. वरती चालेल, थँक्यू. राजापूर शहर क्रॉस केलं आणि उन्हाळे गावात आलो. वाटेत एका काकांना मठाचा पत्ता विचारला. कधी कधी गुगल मॅपपेक्षा माणसंच चांगला पत्ता सांगतात म्हणून. मग अचानक लक्ष गेला या वेल चढलेल्या बोर्डकडे आणि लक्षात आलं माझं डेस्टिनेशन आलं. स्वामींचा मठ आला. ओके 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 ओके, एकदमच गाडी आपण इथेच पार्क करूया. तर आपण आलो होतो इकडून या साईडने आणि इथे एक बोर्ड आहे जो दिसत नाही, त्याच्याकडे माझा सहज लक्ष गेला. हा बघा, ज्याच्यावरती वेली चढलेल्या आहेत सध्या, पण ते स्वामी समर्थ मला दिसलं. आणि त्याच्यानंतर एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की अशी छोटीशी पायवाट किंवा कच्चा रस्ता आतमध्ये जातो. आणि त्या काकांनी सांगितलं होतं की हा टर्न झाल्यानंतर लगेच रस्ता झाला. सो इकडे गाडी पार्क केली. तुम्ही जर का राजापूरच्या साईडने येणार असाल तर हे वळण संपलं की लगेच ही पायवाट आणि इथून खाली. मस्त रस्ता आहे खूप. संपूर्ण जंगलातून जाणारा रस्ता. मातीचा जो सुगंध असतो, झाडाची पानं आणि माती ज्यावेळी पाण्यामध्ये भिजतात आणि ती काही दिवस राहतात त्याच्यानंतर जो गंध येतो, तसा सुगंध, तसा वास इथे येताना येतो. मग पोहोचलो मठाच्या समोर. पावसाळ्यात पाण्यात पाय भिजू नयेत यासाठी ही खास व्यवस्था केलेली दिसली. या चिऱ्यांवरून पुढे आलो तसं मठातल्या कुत्र्याने माझे स्वागत केलं. क्षणभर तिथेच उभा राहिलो. मग माझा उपद्रव नाही हे लक्षात आलं तसा मात्र त्याचा आवाज कमी झाला. मग पुढे गेलो. या मठाच्या परिसराबद्दल, तिथल्या ऊर्जेबद्दल मी ऐकलं होतं. इथे आल्यावर कळलं जे ऐकलंय ते खरंय. कोकणातल्या टिपिकल घरासारखी याची रचना आहे. पडवी, ओटी, माझघर आणि कौलारू छप्पर. शेणाने सारवलेली जमीन आणि प्रकाश येण्यासाठी कौलांच्या मध्ये असणाऱ्या काचा. ओटीवर गेलो तसा मगाशी भुंकणारा कुत्रा पुढे आला, शेपटी हलवत, अर्थात मैत्रीसाठी हात पुढे करत. मी सुद्धा त्याच्या कपाळावरून हात फिरवून त्याचा शेक हँड मान्य केला. मग आत गेलो. स्वामींच्या प्रसन्न मुद्रेपुढे नतमस्तक झालो. तिथली जमीन शेणाने सारवलेली होती, ती सुद्धा स्वामींच्या सहवासातली. काही क्षण तसाच राहिलो. लिव्ह इन द मोमेंट म्हणतात तसं. मग समोर बसून स्वामींना मनातल्या गोष्टी सांगितल्या, ज्यात तक्रारी, मागण्या, आनंद, समाधान अशा सगळ्या प्रकारचे सूर समाविष्ट होते. सगळ्या प्रकारच्या गप्पा होत्या. अशा शांत ठिकाणी येण्याची हीच खरी गंमत असते. देवाशी बोलता येतं, मन शुद्ध करता येतं. देहाचं स्नान तर आपण रोजच करतो, पण अशा स्थानावर बसून केलेलं मनाचं स्नान म्हणजे गंगेत आंघोळ करून स्वच्छ झाल्यासारखं वाटतं. मग इथे भेटलेल्या गावातल्या एका दादासोबत थोड्या गप्पा मारल्या. त्याने दिलेला प्रसाद खाऊन समाधान वाटलं. कपाळाला लावायला गंध दिलं. मग इथला परिसर फिरलो. समोर एक जिवंत वारू आहे. नुकतीच नागपंचमी झाल्यामुळे तिथे पूजा केलेली होती. मठाच्या डाव्या बाजूला उंच पोफळी आहेत. इथे स्वच्छंद पक्ष्यांचा आवाज येत असतो.
अशा ह्या शांत ठिकाणी स्वामींच्या सहवासात क्वालिटी टाईम स्पेंड केल्यानंतर परत निघालो. मगाशी कपाळाला लावलेलं गंध इतकं सुगंधी होतं की तो सुवास माझ्या परतीच्या प्रवासात माझी साथ देत होता. परत गावखडीला जाताना बाजारातल्या जुन्या रस्त्याने जायचं ठरवलं. पाऊस आला म्हणून एका ठिकाणी थांबलो. तिथून दुथडी भरून वाहणारी अर्जुना नदी दिसत होती आणि त्यावर असलेला ब्रिटिशकालीन पूल साक्ष देत होता राजापूरच्या ऐतिहासिक वारशाची. तर दुसऱ्या बाजूला होता नव्याने बांधण्यात आलेला उंच पूल. मग या जुन्या रस्त्याने पुढे आलो तसा पाऊस वाढला म्हणून रेनकोट घालण्यासाठी मी सावली शोधत पोहोचलो महापुरुषाच्या मंदिरात. इथे नमस्कार केला, काही वेळ थांबलो, रेनकोट घातला आणि निघालो परतीच्या प्रवासाला. सोबतीला होता स्वामींच्या मठातला गंध, त्यांचा आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा.